नमस्कार, मी दीपाली। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या निधनामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाने आज कल्याण तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा काढत नारेबाजी करत तहसीलदारांना निवेदन दिले। अमित शहा यांनी माफी मागण्याची व गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या विधानामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात नरसिंग गायसमुद्रे यांनी संताप व्यक्त केला। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संसद भवनामध्ये श्री बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान केला, एकेरी शब्दात आंबेडकर आंबेडकर म्हणत त्यांचा अपमान केला, त्यांच्या विरोधात नरसिंह गायसमुद्रे यांनी जिल्हा तहसीलदार कार्यालय कल्याण येथे मोर्चा काढून निवेदन तहसीलदारांना दिले आहे। अशा प्रकारे अमित शहा यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे। हे आंदोलन पूर्ण भारत देशामध्ये सतत चालू आहे। प्रत्येक राज्यामध्ये दर दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या संघटनांचे, वेगवेगळ्या पक्षाचे लोक उपस्थित होऊन मोर्चा, आंदोलन, निर्देशन करणार आहेत आणि ते थांबणार नाही। जोपर्यंत अमित शहा माफी मागत नाही किंवा त्यांना निलंबित करण्यात येत नाही, तोवर अमित शहावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। अमित शहा एक तडीपार व्यक्ती आहे, त्यांच्यावर बरेचसे गुन्हे आहेत, त्यांच्यावर खंडणीचे देखील गुन्हे आहेत। अशा प्रकारचा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेऊन त्यांचा अपमान करतो। त्यामुळे अमित शहा यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। तर काय सांगाल, आज जो तुम्ही इकडे मोर्चा आणलेला आहे, निवेदन दिलं आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ते संसदेत त्यांनी विधान केलं, त्याच्या विरोधामध्ये काय नेमकं मागणी? केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जे संसद भवनामध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला, एकरी शब्दामध्ये आंबेडकर 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 ह्या शब्दामध्ये त्यांनी अवहेलना केली, अपमान केला, त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही जिल्हा तहसीलदार कार्यालय कल्याण या ठिकाणी मोर्चा काढून निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ निलंबित करावं, अशा पद्धतीची देखील आमची मागणी आहे। तुमचं आंदोलन इथपर्यंत राहील का पुढेही चालू आहे? नाही, ही आंदोलन आमचे पूर्ण भारत देशामध्ये सततही चालू आहेत आणि चालूच आहेत। हर राज्यामध्ये दर दिवस वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे, वेगळ्या वेगळ्या संघटनेचे, वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक उपस्थित होऊन मोर्चा, आंदोलन, निदर्शन चालूच आहे आणि ही थांबणार नाही। जोपर्यंत अमित शहा माफी मागत नाही, जोपर्यंत अमित शहाला निलंबित करत नाही, जोपर्यंत अमित शहावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करत नाही। अमित शहा एक तडीपार व्यक्ती आहे, त्याच्यावर बरेचसे गुन्हे आहेत, त्यांच्यावर खंडणीचे देखील गुन्हे आहेत। अशा प्रकारचा व्यक्ती जी शपथ घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि त्यांचाच अपमान करतो, त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावं, अशा पद्धतीची माझी मागणी आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच धैर्य, आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटू याच ठिकाणी, याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।